हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वागत आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तुला आज आपण भगवद्गीता क्लास चालू करूया प्रार्थना म्हणून. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. नमो ॐ श्रीपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरकिशोर नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते. सप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 कोणता श्लोक घ्यायचा? 37 नंबरचा. अतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अतः वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चयः. ही कोणत्या रंगभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारल्या गेल्यानेही त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होता आले असते. तर बघा, या ठिकाणी भगवंत सांगतात की अर्जुनाला, ठीक आहे, तू जर युद्धभूमीमध्ये युद्ध करता करता मारला गेला तरी सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही. काही शोक करण्याचं काही कारण नाही, कारण तुला स्वर्ग प्राप्ती होऊन जाईल. स्वर्गामध्ये एवढ्या उच्च दर्जाचं सुख तुला प्राप्त होईल. आणि जर तू विजयी झाला तर मग तू खूप चांगलं पृथ्वीचे साम्राज्य तुला प्राप्त होईल, तू पृथ्वीचा राजा बन. तर त्यामुळे दोन्हीमध्ये सुद्धा तुझं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही.
भगवंत म्हणतात दृढ निश्चयी होय अर्जुन, उठ आणि काय कर, युद्ध कर, युद्धाला घाबरू नकोस, तुझं कर्तव्य कर, कर्तव्याला करण्यामध्ये माझ्याकडे पाहू नको, असं भगवंत सांगतात. तर बघा अर्जुनाच्या पक्षात जो होतं विजयाची खात्री नव्हती, ठीक आहे. कारण बघा युद्ध होते, कौरवाच्या साईडने एवढे महान एवढे शूरवीर योद्धे होते, यांच्याकडे जास्त युद्ध नव्हते, यांची सेनाही कमी होती, त्यामुळे यांना विजयाची खात्री अशी नव्हती. पण तरी सुद्धा त्यांना युद्ध करावेच लागले असते, कारण ते धर्माच्या बाजूने होते, धर्माच्या रक्षणासाठी त्यांना युद्ध करणे अतिशय गरजेचं होतं, म्हणून त्यांना युद्ध तर करावंच लागलं. आणि बघा युद्धात जर मारले गेलं तरी त्याला स्वर्ग प्राप्ती होणार होती, त्यामुळे पण त्यांना काही टेन्शन घ्यायची काही गरज नव्हती, आवश्यकता नाही, त्यांनी युद्ध हे करायला पाहिजे होतं, असे या श्लोकामध्ये सांगितलं. ठीक आहे, चला पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा. तर आपण पुढचा श्लोक म्हणतो, सुखदुःखे समुद्रित्वा लाभो लाभो जयादेव ततो युद्धाय युजस्व नैवं पापं वाप्स्यसि. सुख सुख दुःखेह दुःखेह समे समे कृत्वा कृत्वा लाभ लाभो लाभ अलाभो जय अजयो जय अजय ततः ततः युद्धाय युद्धा युजस्व युजस्व न न एवं एवं पापं पापम अवाप्स्यसि. अवाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्याची इच्छा आहे. कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांसारख्या विचारांना अजिबात धारा नाही. श्रीकृष्णासाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्यबंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे, त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणत्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणही राहत नाही. असे सांगितले जाते की पितॄणां न किंकरः नायमृणी च राजन् सर्वात्मनः यः शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृष्यकृतं. इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाच्याही ऋणी राहत नाही. तसेच तो देव देवता, ऋषी मुनी, मानव समाज, नातलग मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋण त्यांच्यावर राहत नाही. हा संदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि त्याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. अतिशय सुंदर श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात सुख अथवा दुःख, लाभ हानी, मला फायदा होईल की माझे नुकसान होईल, माझा विजय होईल की पराजय होईल, या सगळ्याचा काही या सगळ्यांचा काही विचार करू नको, या सगळ्याचा विचार करू नको असं नाही. कारण जर तू असं केलं तर तुला काय होईल, पाप लागणार नाही. म्हणजे तू युद्ध कोणासाठी कर, फक्त मी सांगतो म्हणून युद्ध कर, फक्त माझ्या आनंदासाठी युद्ध कर, भगवंत म्हणले.
आणि भगवंत सांगत आहेत युद्ध करा, तर ते त्यामध्ये तर काही चुकीचं असू शकत नाही. ठीक आहे. तर भगवंत म्हणतात तू फक्त माझ्यासाठी युद्ध कर. कोणासाठी? भगवंतासाठी. कोणासाठी? भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू फक्त माझ्यासाठी युद्ध कर. बरोबर आहे. युद्ध कर. ते म्हणतात सुख दुःख, लाभ, तुझा लाभ होईल का तुझं नुकसान होईल, हानी होईल, किंवा तुझा विजय होईल का पराजय होईल, याचा विचार करू नको, तर तुला पाप लागणार नाही. नाहीतर तू जर विजयासाठी केलं किंवा सुखासाठी केलं किंवा दुःखासाठी केलं, तुला पाप हे लागणारच आहे. तर बघा, यामध्ये अतिशय सुंदर श्लोक प्रभुपादजी याचं अतिशय सुंदर प्रकारे वर्णन करतात या श्लोकामध्ये. तर बघा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगितले की तू युद्ध करायचं म्हणून युद्ध कर. ते हार होईल का जीत होईल तर आता बघा, आजकाल बरेच लोक, आमचे प्राध्यापक आहेत, तर आमचे बरेच विद्यार्थी असतात, तर ते नीटची किंवा जेईची परीक्षेची तयारी करतात. तर त्या परीक्षेच्या अगोदर बरेच मुलं विचार करतात, या विचाराने मला काही मुलं असतात ते या विचाराने नुकसान होते त्यांचं, की अरे माझ्याकडून होईल की नाही, होईल की नाही, या विचार करतात ते अभ्यास करतच नाही. त्या टेन्शन मध्ये त्यांचं टेन्शन घेऊनच त्यांचा अभ्यास होत नाही, ते घाबरून जातात. तर आपण बऱ्याच वेळा काही काम करण्याच्या अगोदरच घाबरून जातो, की अरे याच्या मला यश मिळेल की अपयश होईल, यश होईल की अपयश होईल. अपयश मिळालं तर लोक काय म्हणतील, माझं नाव खराब होईल, मला काय लोक कोणत्या नजरेनं बघतील, असा अगोदरच विचार करतो आपण. त्यांना दुःख होतं. काही लोक उलट असतात, काही लोक दिवसात स्वप्न पाहायला लागतात की मी यशस्वी होईल, मला एवढे मार्क्स येतील, ऑल इंडिया रँक येईल, किंवा मी यामध्ये एवढे यश होईल, मला माझा सत्कार होईल, मला मेडल होईल, आणि ते त्याच्यामध्येच वेळ वाया घालतात. तर हे दोन्ही प्रकारचे लोक कधी आयुष्यात यशस्वी होत नाहीत. जे एक काय करतात, घाबरून जातात, अगोदरच अपयशाची चिंता करतात, अपयशालाच घाबरून जातात, ते त्याच्यामुळे ते त्यांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही. अपयशाच्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या दुःखामुळे, त्याच्या चिंतेमुळे ते लोक काय करू शकत नाहीत, आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही. आणि काही लोक असतात ते काय करतात, भविष्यामध्ये येणाऱ्या यशानं पहिलेच गर्वित होऊन जातात आणि पहिलेच आनंदित होतात, दिवसात स्वप्न पाहायला लागतात. बरोबर आहे. ते एक प्रकारचे. काही लोक काय करतात, मागच्या ज्या केलेल्या भूतकाळात ज्या केलेल्या चुका येतात, त्या चुकावरच काय करतात, पश्चाताप करत राहतात. नुसतं म्हणजे ती चुका, अरे मी तसं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे, अरे अरे पण आणि भविष्यामध्ये काय करत होते, विसरून जातात. आपलं मन काय करते बघा, आपलं मन एक तर काय करते, भविष्याच्या चिंतेमध्ये लागलेलं असते, किंवा भविष्याच्या अपयशाच्या भीतीमध्ये डुबलेलं असते, किंवा भविष्यामध्ये यश येईल या भावनेनं आता वर्तमान काळामध्येच कर्तव्य करणं सोडून देते, आनंदी व्हायला लागते आणि गर्वित व्हायला लागते ना. ते एक झालं. किंवा भूतकाळामध्ये काय होतं, भूतकाळामध्ये केलेल्या चुकांचं काय करते, ते चुकामध्ये चुकाचं प्रतिकार, तसं नव्हतं केलं, तसं नसतं केलं तर आज माझं जीवन वेगळं असतं, तसं नसतं केलं तर आज मी असं असतं, तसं नसतं केलं तर हे नसतं झालं, याच्यामध्ये पडलेलं असतं. किंवा काय असते की भूतकाळामध्ये जर एखादं महान कार्य केलं असेल, त्यातच मग बखान करता येतं, मी एवढा महान, मी असं केलं, मी तसं केलं, तसं केलं. तर ते या भूतकाळ आणि भविष्य काळामुळे काय होतं, ते वर्तमान काळात तरी जगतच नाही, वर्तमान काळामध्ये त्याचं कर्तव्य कधी पूर्ण करत नाही. कारण तो भूतकाळाचा विचार करतो, नाही तर भविष्य काळाचा विचार करतो. तर त्यामधून काय होतं, वेळ फक्त वर्तमान काळ चालला जातो, वर्तमान काळातला वेळ वाया जातो आणि तो त्याचं कर्तव्य सुद्धा पूर्णपणे करू शकत नाही. म्हणजे त्याला तो कितीही चांगला माणूस असला तरी त्याला अपयश नक्की येणार, कारण तो वर्तमान काळामध्ये मेहनतच नाही करत. तिथे भविष्य काळात काय होईल तर नक्कीच काय येणार, अपयश होणार, दुःख भोगावे लागणार, हानी होणार. हे ठीक आहे. त्यामुळे भगवंत सांगतात की अरे भूत भविष्य काळाचा विचार करू नको. भूतकाळामध्ये जर आपण काही चुका केल्या असतील तर त्या चुका आपण त्या चुकांपासून शिकायला पाहिजे. पण त्या चुकांचा खूप जास्त पश्चाताप करत बसण्याची काही गरज नाही. त्याला वापस आणता येत नाही. त्यातून शिकायचं की ती चूक पुन्हा झाली नाही पाहिजे, तेवढी काळजी घ्यायची. आणि भविष्य काळासाठी आपण प्लॅन बनवले पाहिजे. आपण आपलं प्लॅनिंग तयार असलं पाहिजे. प्लॅनिंगला मराठीत काय म्हणतात, योजना बहुतेक. योजना बनवली पाहिजे. ठीक आहे.
सगळे आपण आपल्या योजना कल्पना तयार झाल्या पाहिजे, परंतु एकदा योजना बनून झाल्या की आपण कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे, वर्तमानवरती. वर्तमान मध्ये मेहनत करायला पाहिजे, लक्ष पूर्ण वर्तमान मध्ये असलं पाहिजे. असं तरच एखादा व्यक्ती यशस्वी होऊ शकतो, नाहीतर नाही. तीच अर्जुनाला इथं भगवंत समजावून सांगतो की तू पुढे भविष्यात तू हारशील का विजयी होशील, की सुख भेटेल का दुःख भेटेल त्याचा विचार करत बसू नको. तो फक्त मी म्हणतो म्हणून युद्ध करा असं सांगतो. तर बघा 3 प्रकारचे कर्म असतात. 3 प्रकारचे कर्म कोणते असतात कोण सांगू शकेल? 3 प्रकारचे कर्म असतात, माहिती आहे कोणाला? मी सांगितलं होतं 3 प्रकारचे कर्म आठवते का कोणाला? येस, कोणते असतात 3 प्रकारचे कर्म? पहिला तर एक कर्म असतो, पहिला एक कर्म. दुसरा कोणता असतो? कर्म, विकर्म आणि अकर्म. कोणते 3 प्रकारचे असतात? कर्म, विकर्म आणि अकर्म. हा, कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे काय? पुण्य आणि आपले कर्तव्य. पुण्य आणि आपले जे कर्तव्य आहे त्या शरीराच्या बाबतीत ते म्हणजे कर्म, त्यावेळेला पुण्य, बरोबर आहे. विकर्म म्हणजे काय? पाप. अकर्म म्हणजे जे काही केलं, अकर्म म्हणजे भगवंताची भक्ती. समजलं? कर्म म्हणजे काय? चांगले काम, पुण्य, पुण्याचे काम. विकर्म म्हणजे काय? पाप. अकर्म म्हणजे काय? भक्ती. समजलं? तर 3 प्रकारच्या गोष्टी असतात. तर कर्म आणि विकर्म दोन्ही पण आपल्याला बंधनात टाकतात, बंधन उत्पन्न करतात, ज्याच्यामुळे पुनर्जन्म आपल्याला घ्यावा लागतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि आधी भौतिक आध्यात्मिक, आधी भौतिक क्लेश, आध्यात्मिक क्लेश हे जे आहेत बघा. 4 प्रकारच्या समस्या कोणत्या आहेत? आपले जन्म है ना, नंतर कोणता? मृत्यू, नंतर जरा. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. आणि व्याधी. व्याधी म्हणजे काय? आजारपण. त्रास. व्याधी म्हणजे आजारपण, काय? आजारी पडणे. ठीक आहे. आणि जरा म्हणजे म्हातारपण. मृत्यू तर सगळ्यांना माहिती, जन्म पण सगळ्यांना, बरोबर आहे. हे 4 जीवनाच्या खऱ्या समस्या आहेत. या 4 समस्या. कर्म तुम्हाला 3 प्रकारचे सांगितले मी. कोणते 3 प्रकारचे कर्म सांगितले? कर्म, विकर्म, अकर्म, आणि विकर्म. 3. कर्म म्हणजे पुण्य काम. तर कर्म पण पुण्य पण कशाला म्हणजे जे शास्त्रांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्या प्रकारच्या नियमानुसार जर कोणी जगत असेल तर ते पुण्याचं काम झालं. ठीक आहे. विकर्म म्हणजे ते नियमानुसार जर कोणी जगत नसेल तर ते पाप झालं. तर आजकाल सगळे जण जवळपास विकर्मच करतात, म्हणून सगळ्यांचं नरकाचं तिकीट बुक झालेलं, बरोबर आहे. कारण का? शास्त्रामध्ये नियम काय ते पालन करायचं तर दूरची गोष्ट आहे, कुणाला माहितच नाही नियम काय. पालन करण्याचं तर खूप दूरची गोष्ट आहे, बरोबर आहे. तर वैदिक ग्रंथ कोणी वाचत नाही, ऐकत सुद्धा नाही. म्हणून सगळे जण विकर्मामध्ये जुडलेले आहेत कलियुगामध्ये. म्हणून कलियुगामध्ये सगळे जण डीटीएच बघतात. काय बघतात? डीटीएच. डीटीएच म्हणजे माहिती तुम्हाला? डिश टीव्ही. त्याचं लॉंग फॉर्म काय माहिती तुम्हाला? डीटीएच इज डायरेक्ट टू हेल्थ. म्हणजे काय? सरळ सरळ रस्ता कुठे? नरकामध्ये. समजलं का? कलियुगातल्या जीवांसाठी कोणता रस्ता आहे? डायरेक्ट सरळ रॉयल वे टू हेल्थ. म्हणजे एकदम राजमार्ग आहे कुठं जाण्यासाठी? नरकात जाण्यासाठी. कारण सगळे जण विकर्मामध्ये जुडलेले आहेत म्हणून. तर कोणी जर ज्याला एखाद्याला शास्त्रांचं ज्ञान असेल, वैदिक ग्रंथांचं ज्ञान, त्याच्यानुसार जर कोणी जीवन जगत असेल तर तो पुण्याचा आहे. तर तो कुठे जाईल? जास्तीत जास्त कुठे जाणार आहे तो? स्वर्गलोक. कुठे जाईल? स्वर्गलोक. किंवा उच्चतर स्तरामध्ये जर बघितलं आपण तर ब्रह्मलोकामध्ये. जास्तीत जास्त कुठं? ब्रह्मलोकामध्ये. ठीक आहे.
ब्रह्मलोकामध्ये. ते आता मग कोणी म्हणून ठीक आहे ना, चांगले स्वर्गलोक ब्रह्मलोकामध्ये गेलं तर काय हरकत. आणि कर्माचे इतके मोठे नियम असतात, ते नियम असतात माहितच नाही, तर पालन करण्याचं ते द्या सोडून. ठीक आहे, तर स्वर्ग किंवा ब्रह्मलोक. तर ठीक म्हणजे आम्ही कोणी म्हणून ठीक आहे, आम्ही करतो पालन, आम्ही पालन करू, मग काय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय आहे की स्वर्ग आणि ब्रह्मलोकामध्ये कधीपर्यंत राहतो आपण, जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं की क्षीणे पुण्य मरते लोकी. म्हणजे काय, पुण्य संपल्यानंतर परत कुठे यावं लागतं, वापस परत पृथ्वीवर वापस. म्हणजे परत कोणते प्रॉब्लेम आले, जन्म मृत्यू जरा व्याधी, ही 4 समस्या पुन्हा झाल्या. तरी मग कर्म संपलं की पुण्य संपलं की वापस. पुन्हा जर पाप केलं तर पुन्हा कुठे जावं लागेल, मग नरकामध्ये. ठीक आहे, कुठं, नरक. नरकामध्ये. हा, नरकामध्ये इतका त्रास असतो, इतकं म्हणजे नरकांचं वर्णन आता आपण इथे नाही करणार, थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो तुला. तर नरकामध्ये लोक तेलामध्ये तळल्या जातो ना, तुमचे काही डोळे, एखादा पक्षी उडून जातो तरी मरत नाही, डोकं उडवलं जाते किंवा हात उडवला जाते, त्याच्यावरती मोठ्या दगडाखाली त्याला चिंडवलं जाते. एकदम गरम गरम लोहाच्या मूर्त्या असतात, वितळलेल्या लोखंडाच्या मूर्ती, त्याला चिपकवल्या जाते. काय काय केलं जातं, परत एक तवा असतो 12,000 किलोमीटरच्या, तव्यावर सोडून देतात, मध्यभागी टाकतात, पळत राहा, किती पळाला तरी पूर्ण अंग जळणार आहे. एवढे इतका त्रास असतो, खूप त्रास असतो. तिथं खायला नसते, काही प्यायला नसते, पाणी नसते प्यायला, आणि खूप तहान लागते पण पाणी नाही प्यायला, खूप भूक लागते पण खायला जेवण नाही. असं गरमीच गरमी, इतकी गरमी असते, खूप गरमी असते, खूप जास्त गरमी, पंखा नाही, हवा नाही, इतकं इतकं जास्त. पुन्हा अंधारच अंधार असतो सगळीकडे, इतकं खतरनाक. पुन्हा सगळीकडे विष्ठा, रक्त, मांस, त्या सगळ्याचा घाण वास, घाण पडलेला असतो, घाणच घाण असते पूर्ण. तर एवढं खतरनाक जागा आहे कोणती, नरक. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, पण त्याचा आपण कधीतरी बघूया नंतर. तर एवढं खतरनाक नरकामध्ये विकर्म करतो. पाप तर लगेच चुकूनही करायला नाही पाहिजे, नरकामध्ये सजा खूप भोगायला लागते. आणि आजकाल जास्तीत जास्त 90% लोक कशामध्ये जुडलेले आहेत, 90 पण कमी म्हणतोय मी, कशामध्ये जुडलेले आहेत, विकर्म करण्यामध्ये. हा, विकर्म पाप करण्यामध्ये जुडलेले आहे. ठीक आहे, तर त्यासाठी नरक त्यांचं नरकाचं तिकीट बुक झालेलं आहे अगोदरच, कोणतं. तर आपल्याला ते कॅन्सल करायचं असेल, ते नरकाचं तिकीट कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल, त्यासाठी एकच उपाय आहे. काय उपाय आहे, अकर्म. अकर्म करावं लागेल, तरच हे विकर्म. बघा, कोणी म्हणेल की कर्म केल्याने काय प्रॉब्लेम, कर्म केलं तरी सुद्धा ते चांगले कर्म करायसाठी, चांगल्या कर्माचं फळ भोगायसाठी पण परत इथेच वापस यावं लागते, परत जन्म घ्यावा लागतो. वाईट केलं तरी सुद्धा नरकात जाऊन परत जन्म घ्यावा लागतो. तर दोन्ही पासून काय होते, उत्पन्न होते बंध. बघा, जर तुम्हाला एका रस्सीनं बांधलं, एका चांदीच्या धाग्याने बांधलं, एका सोन्याच्या धाग्याने बांधलं, तर काय काय फरक, कोणतं बांधलेलं चांगलं तुम्हाला, रस्सीनं बांधून टाकलं, समजा एका वर्षासाठी बांधलं तुम्हाला, रस्सीनं बांधून टाकले किंवा सोन्याच्या एका धाग्याने, चांदीच्या धाग्याने बांधले, सोन्याच्या धाग्याने बांधले, कोणतं बांधलेलं चांगलं, कोणतं चांगलं आहे तुम्ही त्याची, रस्सीनं बांधलं, चांदीच्या बांधलं धाग्याने किंवा सोन्याच्या धाग्याने, कोणतं चांगलं आहे तुम्ही त्याची, सोन्याचं. बरोबर म्हणतो, सोन्याचं चांगलं. अगं 1 वर्ष जर कोणाला बांधून ठेवलं, कशानं का बांधून त्याला चांगलं वाटणार आहे का, ते भले सोन्याचं जरी असलं ते बांधून ते चांगलं वाटणार आहे का, नाही. 1 वर्ष बांधून ठेवलं किंवा हातपाय नाही हलू दिले, काय नाही, एकाच ठिकाणी बांधून टाकलं, तर बंधन कशाचंही असो, चांदीचं असो, सोन्याचं असो की नॉर्मल रस्सी असो, तरी सुद्धा बंधन तर बंधनच आहे ना. बंधन आवडते का, किंवा बंधन सुखकारक असू शकते का. सुरुवातीला सोन्याच्या याने बांधलं तर थोडस वाटेल, वा
सोन्याच्या बंधनामध्ये मला बांधलं गेलं. किती दिवस चांगलं वाटेल, थोडे दिवस नंतर त्रास व्हायला लागेल. तसंच आहे. तर कर्म आणि विकर्म या दोन्ही मिळून काय होतं, दोन्हीतूनही बंधन निर्माण होते. भले कर्मातून थोडं चांगलं बंधन निर्माण होते, विकर्मातून खूप, त्यातच विकर्माचा तर काही प्रश्नच नाही, त्याच्यातून तर खूप त्रास होतो, खूप तकलीफ होते. परंतु कर्मातून सुद्धा बंधन, पुण्य कर्मातून सुद्धा बंधनच निर्माण होते. परत जन्म घ्यावा लागतो आणि जन्म मृत्यू जरावादी हे जे चक्र आहे ते सुटत नाही. पण हे जर चक्र सोडायचं असेल तर एकच आहे बघ, तर काय आहे, अकर्म. अकर्म म्हणजे, म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात, युद्ध तू सुखासाठी नको करू, दुःखासाठी नको करू, तुझ्या फायद्यासाठी नको करू, नुकसानसाठी नको करू, विजयी होण्यासाठी नको करू, पराजित होण्यासाठी नको करू. कोणासाठी कर, फक्त माझ्यासाठी कर. तर तुला त्याचं पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही, आणि त्यातून तू मुक्त होशील या बंधनातून. तर बंधन पूर्णतः संपवायचं असेल, तोडायचं असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे, अकर्म. भगवंताची भक्ती. जे काही केलं ते कोणासाठी करायचं, भगवंताला आनंद देण्यासाठी. ठीक आहे. तर बघा, आता आपल्या सगळ्या दुःखांचं कारण काय आहे मी सांगतो तुम्हाला. तर आपल्या सगळ्या दुःखांचं कारण आहे की आपण आपली इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेलो आहे. आपण काय करतोय, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये लागलो. इंद्रिय तृप्ती म्हणजे समजते का, की आपण स्वतःच्या इंद्रियांना सुख देण्याच्या मागे लागलेलो. म्हणजे डोळ्याला आपण चांगलं दृश्य दाखवायच्या मागे लागलेलो, डोळ्याला हे चांगलं दाखवा, ते चांगलं दाखवा, म्हणजे डोळे खुश. कानाला आपण चांगलं म्युझिक, एकदम चांगलं गाणे गिणे ऐकायला लावतो, म्हणजे ते खुश. तोंडाला आपण चांगल्या चांगल्या गोष्टी खायला द्यायला लावतो, है ना, मग त्यातून आपल्याला ते तोंड खुश होईल. त्वचेला एकदम नरम नरम गोष्टीचा स्पर्श, त्यातून चांगलं वाटेल असं वाटतं, है ना. तर आपण काय करतो, आपल्या इंद्रिय तृप्तीच्या मागे. पण सगळे लोक बघा कशाच्या मागे लागले, की आपल्या इंद्रियला तृप्त करण्याच्या. पण होतात का तृप्त इंद्रिय? नाही. त्यातून अजून दुःख. बघ, पहिल्यांदा इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जे साधन लागते तेच प्रत्येकाला भेटत नाही. पहिली गोष्ट भेटतच नाही. आणि कोणती भेटलं तर प्रॉब्लेम काय आहे, भेटल्यानंतर अजून इच्छा होते, मला अजून पाहिजे, मला अजून अजून. नाही भेटलं तर बघा, काम म्हणजे इच्छा अशी आहे, काम जे आहे, काम म्हणजेच इच्छा. ठीक आहे, काम म्हणजे काय, इच्छा, कोणती इच्छा असेल. हा, तर इच्छा जी आहे ती जर पूर्ण झाली तरी समजते, नाही झाली तरी समजते आहे. भौतिक इच्छा म्हणाले. कोणती? भौतिक इच्छा. भौतिक इच्छा. इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण झाली तरी समस्या आहे, नाही झाली तरी समस्या आहे. पूर्ण झाली तर काय, अजून लोभ निर्माण होतो. काय होतो? लोभ निर्माण होतो. अजून पाहिजे मला, अजून अजून. कधी मन समाधानी होत नाही, संतुष्ट होत नाही. अजून 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 पाहिजे, अजून पाहिजे, अजून चांगल्या दर्जात, अजून जास्त होत, अजून थोडं, अजून अजून अजून. कधी ते संपत नाही, ते लोभ. आणि जर नाही पूर्ण झाले तर काय होते? क्रोध. क्रोध. तर या जगामध्ये जितके पण गुन्हेगारी आहेत, जितके पण सगळ्या वाईट गोष्टी आहेत, ते सगळ्या वाईट गोष्टी या 3 मुळेच होतात. कशामुळे? या 3. बघा, जितके पण गुन्हेगार आहेत ते 3 गोष्टीचे शिकार आहेत. आणि हे 3 नरकाचे दरवाजे आहेत. तुम्ही पुढे भगवंत सांगतील हे 3 काय आहेत? नरकाचे दरवाजे. नरकाचे दरवाजे काय काय? काम, लोभ आणि क्रोध. क्रोध. काम, लोभ आणि क्रोध. तर बघा, कामामुळे काय होते, लोक लफडे वगैरे करत बसतात, हे का नाही. परत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हे खायचे, हे व्यसन, ते व्यसन, हे खायचं. कामामुळे लोक काय करतात, लफडे करतात, किंवा नॉनव्हेज खातात, किंवा म्हणजे मांस, मटन, अंडे वगैरे खातात, किंवा लफडे वगैरे करतात, किंवा परस्त्री संबंध करतात, ते अनैतिक संबंध होते स्त्रियांसोबत, किंवा आपण बघतो की या गोष्टींमध्ये पडतात. बघा, 4 माणसाला वाटते 4 गोष्टींमध्ये सुख ठेवतात माणसं. जितके पण आपण जे आहे
4 गोष्टींमध्ये सुख शोधतात. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये? पहिलं तर झोप, ठीक आहे. परत खाणे पिणे, खाणे पिणे, खाणे किंवा पिणे ते दोन्ही, ठीक आहे. झोप, खाणे पिणे, इटिंग मीटिंग स्लिपिंग, आणि परत स्त्री पुरुष संबंध ते पण असं, ठीक आहे. ते परत चौथा कोणता? की स्वतःचं संरक्षण करणे किंवा आणि त्यासाठी इतरांसोबत भांडण करणे किंवा रक्षण करणे, ठीक आहे. भांडणे, रक्षण स्वतःचं, हे 4 गोष्टींमध्येच आपण पडलेलो. कोणता? झोप, खाणे पिणे, हा, स्त्री पुरुष संबंध, संबंध आणि संरक्षण, या 4 गोष्टी. संरक्षण. हा, संरक्षण. तर आपण ज्या काही गोष्टी करत आहे आज या 4 गोष्टीसाठी, झोपण्यासाठी सगळ्यांसाठी खूप झोपलं म्हणजे मला खूप सुख भेटेल, खायला प्यायला चांगलं भेटलं म्हणजे मी खूप सुखी होईल, मला चांगली पती किंवा चांगल्या पत्नी भेटलं म्हणजे मी खूप खुशी होईल, खूप सुखी होईल. किंवा मला जर मी संरक्षित असलं पाहिजे, मला संरक्षण असलं, सेक्युरिटी असली, मला कोणी मारलं नाही पाहिजे, माझ्या जवळ येता नाही आलं पाहिजे, आणि मी कोण ज्याला इच्छा असली त्याला मारू शकलं तर ज्याच्यावर इच्छा आहे त्याच्यावर केलं करता आलं पाहिजे. या गोष्टी असल्या म्हणजे माणसाला तुम्ही काय होईल? सुखी होईल. तर बघा आजकाल जे पण वैज्ञानिक संशोधन चालू आहे ते 4 गोष्टींसाठीच चालू आहे. या 4 गोष्टींसाठीच चालेल. झोपण्यासाठी चांगली सुविधा असली तर चांगलं बेड असलं पाहिजे, चांगलं एकदम नरम नरम गादी, सगळं अंगावर केला वगैरे, चांगला बेडिंग वगैरे सगळं सुविधा असली. खायला प्यायला चांगल्या गोष्टी, कमीत कमी मेहनत करून चांगल्या चांगल्या गोष्टी भेटल्या पाहिजे, असं लोकांचं म्हणणं. बरोबर की? कमीत कमी सोडा, बऱ्याच लोकांचा तर असा प्रयत्न असतो की मला मेहनत करता सगळं जागेवर भेटलं पाहिजे, फक्त मला झोपायचं, खायचं प्यायचं, मेहनत करायचं काम नाही केलं पाहिजे, असं. बरोबर आहे ना? आणि स्त्री पुरुष सगळ्यांचेच स्वप्न असतं की माझी पत्नी हिरोईन असावी किंवा माझा पती हिरो असावा, सगळ्यांचेच स्वप्न असतात. बरोबर की नाही? पण सगळ्यांनाच हिरो हिरोईन भेटत नाहीत, कारण हिरो हिरोईन पण स्वतः हिरो हिरोईन नसतात. त्यांच्या जवळ पाहिलं तर ते पण सामान्य माणूसच असतात, कळते आपल्याला. ठीक आहे ना? समजलं ना? हो. आणि संरक्षण, सगळ्यांनाच वाटतं मी खूप संरक्षित असावे, आणि मी मला कोणी कधी कोणत्या संकट माझ्यावर येऊ नये, भीती असते. या 4 गोष्टी सुधारण्यासाठी सगळं विज्ञान संशोधन, वैज्ञानिक संशोधन यासाठी चाललेलं. आणि समाजामध्ये जो कोणी मेहनत करते, जो काही काम करत असेल, त्या सगळ्या कामाचं सगळं काम या 4 गोष्टीला सुधारण्यासाठी चालू आहे. आणि हे 4 गोष्टीतून काय शोधत आहेत सगळेजण? काय शोधत आहेत? आणि सगळेजण सुखाच्या मागे पळतायत. आणि सुख काय आहे? सुख पुढे पळत. बरोबर आहे ना? सुख आतापर्यंत कोणाला भेटलं? खरं सुख भेटलं नाही. खरं सुख म्हणजे काय? जे कधीच संपत नाही, ज्याचा माणसाला कधीच कंटाळा येत नाही, जे कधीच नकोसे वाटत नाही, त्याला खरं सुख म्हणायचं. पण बघा आता झोपलं तर एखाद्याने 2 दिवस त्याला 48 घंटे झोपूनच ठेवलं आणि अजून म्हणलं झोपतो, झोपेल का तो? त्यापेक्षा त्याला झोपेतून आनंद भेटेल का? ती झोप त्याच्या दुःखाचं कारण ठरेल. त्याचा अर्थ झोपेतून खरं सुख भेटत नाही, भेटत नाही म्हणा. भेटते की नाही? खरं सुख झोपेतून भेटत नाही. नाही तर जर कोणाला वाटत की खरं सुख झोपेतून भेटते तर 48 घंटे कंटिन्यू झोपून दाखवा, त्याच्यानंतर परत 12 तास झोपून दाखवा. जर झोपले तुम्ही झोपू शकला, त्यातून जर आनंद भेटत असेल तर ठीक आहे, खूप मान्य करू आपण की झोपेतून खरं सुख भेटते. ठीक आहे ना? खाण्यापिण्यातून जर एकच वस्तू पुन्हा पुन्हा पोट भरल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर खायला लावली जास्त तर त्यातून सुख भेटते का दुःख भेटते? दुःख. ठीक आहे. स्त्री पुरुष पण बघा तुम्ही, जेव्हा नवीन लग्न होतात बऱ्याच जणांचे, किंवा नवीन जे काही त्यांचा संबंध असतो, आपल्या गर्लफ्रेंड
तर नवीन नवीन काय असतं त्यांना खूप एकदम काय म्हणतात त्याला आपण एक दुसऱ्यांप्रती आकर्षित असतात एक दुसऱ्यांप्रती आणि त्यांचं म्हणजे एकदम काय असते एक दुसऱ्यांप्रती म्हणजे आकर्षण पण असते आणि खूप उल्हासित असते उत्साहित असतात त्यांना वाटते कधी आम्ही भेटतो कधी नाही असं म्हणजे असते. परंतु काही वर्षानंतर बाकीच्या आता तुम्ही बघतच आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांनाच बघा किंवा इतर जे पती पत्नी त्यांना बघा तुम्हाला समजून जाईल कारण जास्त काही सांगण्याची गरज पडणार नाही त्यातून फक्त उदाहरणं बघा तुमची समोरची ठीक आहे ना बरोबर की नाही. तर काही दिवसानंतर ते दुसऱ्यांना फक्त मग काय असतं की सोबत राहणे त्यांचं कर्तव्य आहे आणि सोबत राहून आपापले कर्तव्य करायचं म्हणून सोबत राहणं नाही तर त्यांना एक दुसऱ्यामध्ये काही रस उरत नाही काही वर्षानंतर उरत पण त्यांचं एक कर्तव्य म्हणून पत्नीचं कर्तव्य असते पतीची काळजी घेणे त्यांची सेवा करणे पतीचं कर्तव्य असतं पतीच्या गरजा पूर्ण करणे म्हणून मग ते सोबत राहतात आणि मुलं जे असतात त्यांचा चांगले संस्कार देण्यासाठी सोबत राहतात एक समाजामध्ये त्यांना चांगलं राहण्यासाठी नाहीतर पण तो जे आकर्षण असते ते नसतं होतं कालांतर याचा अर्थ असं नाही की पती पत्नी दुसरा प्रेम नाही करत तसं नाही परंतु जे आकर्षण सुरुवातीला असते ते आकर्षण नसतं त्यांना कळून चुकतं की हे आकर्षण जसं होतं तसं काही तिथं काही स्पेशल नाहीये काही त्याच्यामध्ये काही विशेष नाही नॉर्मलच आहे काही असं वेगळं नाहीये त्याच्यामध्ये जसं आपल्याला सुरुवातीला वाटतं की खूप काही वेगळं आहे असं त्याच्यामध्ये किती सुख आहे आणि किती नाही आणि किती आनंद भेटला असं काही तसं काही नसतं ठीक आहे समजलं ना. आणि हे मी नाही सांगत बरं मी नाही सांगत कुठे कशामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा बरेच लोक जे अनुभवी आहेत त्यांनी अनुभवातून त्यांनी पण सांगितलेलं आहे त्यांच्या अनुभवातून त्यांच्या अनुभव शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहेत वेगवेगळ्या कथा येतात भागवतांमध्ये भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या वेदांमध्ये तर त्यांनी ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या अनुभवातून त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे शास्त्रामध्ये बघा काही काही गोष्टी आपण स्वतः अनुभव घेण्याची गरज नाही दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शिकू शकतो. सगळ्यात चांगला विद्यार्थी म्हणजे कोणता जो सांगितल्याने फक्त ऐकून शिकतो ऐकून दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो त्याला स्वतः अनुभव घेण्याची गरज नाही. जसं आता बघा विष्ठा घाण आहे याचा काही कोणाला अनुभव घेण्याची गरज आहे का खाऊन पाहावी लागते का सांगितलं तर आपल्याला कळते समजते की विष्ठा घाण तर कोणी बघते का नाही मला कोण म्हणते घाण मी खाऊन बघतोय ना मग समजेल मला घाण येतं नाही तू जोपर्यंत खात नाही होता तोपर्यंत दुसऱ्यावर विश्वास ठेवणार नाही तर तो मूर्खपणा तो काय मूर्खपणा. तर शास्त्रांमध्ये आपण ऐकून शिकल्या पाहिजे गोष्टी काय प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची गरज नाही. त्या सायनाइड खाल्ल्यानंतर माणूस मरते तर या गोष्टीचा अनुभव करून पाहायला पाहिजे का सगळ्यांनी नाही कारण अनुभव करायला जिवंत राहणार आहे का ज्यानं त्याने तोंडाला लावलं तो गेला काय तो अनुभव सांगायला जिवंतच नाही होत ना काही 1 सेकंद लागतो फक्त त्याला जर तोंडात टाकली ती गोळी तर 1-2 सेकंदात वरती येत नाही ठीक आहे ना ना तर काही काही गोष्टी इतरांच्या अनुभवातून शिकायच्या आपल्याला अनुभव घेण्याची गरज नाही तर असं ठीक आहे तर हे बघा या गोष्टी आहेत तर यातून खरं सुख भेटत खरं सुख म्हणजे कधीच संपत नाही जे कधीच नकोसे वाटत नाही जे वाढतच जाते प्रत्येक वेळेस वाढत जाते त्यातून कधीच एखादाही व्यक्ती कंटाळत ज्याला कधीच कंटाळत नाही जे कधीच त्याचा अंत होत नाही त्याला खरं तर या 4 गोष्टींमध्ये आपण सुख शोधायला तर या 4 गोष्टीतून खरं सुख काही भेटत नाही ठीक आहे हे या ठिकाणी सांगितलेलं म्हणून आपल्याला आपण जर अकर्म केलं तर आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकते भगवंताची भक्ती करणे तर कारण आपण जर बघा आता खून करणे चुकीचं आहे की बरोबर आहे सांगा खून करणे चुकीचं आहे की बरोबर आहे चुकीचे तर बघा एखाद्या व्यक्तीने एक व्यक्ती होता त्याने खून केला ठीक आहे तर त्याला काय केलं जाईल शिक्षा दिली जाईल शिक्षा देऊन कुठं टाकतील त्याला तुरुंगात टाकतील नाही जेलमध्ये जेलमध्ये टाकतील त्याला तुरुंगात टाकतील किंवा फाशी देतील पण जर एखादा सैनिक आहे सैनिक त्याने जर एखाद्या आतंकवाद्याचा खून केला तर
त्याला आवड भेटेल. त्याला आवड भेटेल, बरोबर आहे ना. का बरं? त्याने त्या पहिल्या व्यक्तीने सुद्धा त्या एका माणसाचा खून केला, त्या सैनिकाने सुद्धा एका माणसाचा खून केला. उद्योगाला एकाने खून केलं तर त्याला काय तुरुंगात टाकलं, दुसऱ्याला काय त्याला आवड भेटला, असं कसं काय? का बरं असं? का? कारण पहिल्या व्यक्तीने जो खून केला होता तो त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता किंवा स्वतःच्या इच्छेनुसार केला होता. त्याला त्या व्यक्तीचा राग आला असेल किंवा बदला बिदला काहीतरी घेण्यासाठी त्याने स्वतः केला होता. पण हे जो सैनिक होता त्याने त्या आतंकवाद्याचा जे खून केला त्याने स्वतःच्या फायदा स्वार्थासाठी किंवा स्वतःची वैयक्तिक दुश्मनी काढण्यासाठी केला होता का? नाही. त्याने सरकारच्या वतीने केला, सरकारच्या आज्ञेनुसार केला, परत नियमानुसार केला आणि लोकांच्या इतरांच्या भल्यासाठी केला, म्हणून त्याला त्याचं पाप लागलं, त्याची सजा त्याला भोगावी लागली नाही, त्याला उलट त्याचा अवॉर्ड भेटला. तसंच मग भगवंत इथे अर्जुनाला सांगतात, जर अर्जुना तू स्वतःच्या स्वार्थासाठी जर तू युद्ध केलं तरी सुद्धा पाप लागेल, नाही केलं तरी सुद्धा पाप लागेल, पण तू जर माझ्यासाठी युद्ध केलं तर तुला त्याचं पाप लागणार नाही. तर जे काही कार्य आपण भगवंताच्या आनंदासाठी करतो, तर बघा आपल्या जीवनाचं सगळ्यांना काय वाटते, आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करणे, स्वतःच्या इंद्रियांना सुख देणे, पण ते जीवनाचं ध्येय नाही, त्यातून सुख नाही होत. तेच आपल्या सगळ्या दुःखांचं कारण आहे की आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागे लागलेलो आहोत. तर तेच आपल्या सगळ्या दुःखांचं कारण आहे आणि तेच नरकाचं द्वार आहे. कोणतं? काम, क्रोध आणि लोभ, हे 3 नरकाचे दरवाजे आहेत, ते नरकात घेऊन जाते. परंतु भगवंत काय शिकवतात आपले सगळ्याला, सगळे जे शास्त्र आहेत, सगळे साधू आहेत, सगळे संत लोक आपल्याला काय शिकवतात? आपल्याला इंद्रिय तृप्तीच करायची, पण आपली इंद्रिय तृप्त करायच्या मागे लागायचं नाही. कोणाची इंद्रिय तृप्त करायचे? भगवान श्रीकृष्णांची. त्यांना जर आपण आनंद दिला, त्यांची इंद्रिय तृप्त केले, तर आपली इंद्रिय आपोआप तृप्त होतात आणि त्यातून त्यात जे सुख मिळते ते परम जे सुख मिळते, परम आनंद आहे, तो आनंद आपण त्याच्या कल्पनाही करू शकत नाही. एवढा आनंद त्यामध्ये, आणि त्यातून आपल्या सगळ्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळेल, सगळ्या दुःखांचा नाश होईल आणि आपण कुठे जाणार? वैकुंठाची आपल्याला प्राप्ती होईल, भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल, वैकुंठाची. वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी कसलंच कुंठ नाही. कुंठ म्हणजे दुःख किंवा यातना, कोणतंच दुःख नाही. जन्म, वृत्ती, जरा, व्याधी या व्याधी नाहीयेत. परत आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या प्रकारचे क्लेशही त्या ठिकाणी नाहीत. तर असं वैकुंठ आहे ज्या ठिकाणी सुखच सुख आहे आणि जिथे काहीच काम करावे लागत नाही, तरी सुद्धा आपल्याला तुम्हाला सगळ्या काही सुख सुविधा उपलब्ध असतात आणि जितक्या पाहिजे तितक्या असतात, बरोबर आहे, कधीच संपत नाही. आणि तुमच्या शरीराला काही मर्यादा सुद्धा, जसं आता आपल्या या ठिकाणी आपल्या पोटाला मर्यादा आहे, आपण थोडंच खाऊ शकतो. वैकुंठामध्ये तुम्ही कितीही खाल्लं तरी तुमचं पोट खराब होत नाही आणि पोट तुमची जोपर्यंत इच्छा नाही तोपर्यंत भरत नाही. तुम्हाला किती खायचं खाऊ शकता, तुमची इच्छा संपली तर मग ठीक आहे, चालेल, समजलं ना. पुन्हा जे म्हटलं ते खाऊ शकता, जितकं म्हटलं ते खाऊ शकता आणि खाल्ल्यानंतर पोटही खराब होणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही. तर वैकुंठ असं ठिकाण आहे, इतकं सुंदर जागा आहे वैकुंठ. तर आपल्या सगळ्या दुःख वैकुंठामध्ये कधी जाऊ शकतो आपण? जर आपण अकर्म केलं तर. भगवंत अर्जुनाला इथे तेच सांगतात की तू अकर्म कर, जे काही करायला ते माझ्या आनंदासाठी कर. तर म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःच सुख भक्तासाठी, एक जो महान भक्त आहे भगवंताचा किंवा एक महान साधू संत आहेत, त्यांच्यासाठी स्वतःच सुख किंवा दुःख, त्यांचा फायदा नुकसान किंवा त्यांचा विजय पराजय, त्यांचा मान अपमान, असं काही त्यांना त्याची काही पर्वा नसते. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फक्त कशाचा फरक पडतो की भगवंत कशाने आनंदी होतील. तर भगवंत ज्या गोष्टीतून आनंदी होतील त्यासाठी मग ते काहीही स्वीकार करायला तयार असतात. मग जर भगवंत त्यांना सुखी राहून आनंद होत असतील तर सुखाचा पण ते खुशी म्हणजे आनंदाने स्वीकार करतील, किंवा जर त्यांना दुःख भोगून भगवंत जर आनंद भेटत असतील तर ते दुःखाचा सुद्धा आनंदाने स्वीकार करतील, दुःखामध्ये सुद्धा आनंदी राहतील. त्यांना जर फायदा होऊन जर भगवंताला आनंद भेटत असेल तर फायदा होऊ देतील,
त्यांना जर नुकसान होऊन जर भगवंताला आनंद दिली तर नुकसान सुद्धा ते आनंदाने स्वीकार करतील. तर ते यामध्ये जो व्यक्ती असा आहे त्याच व्यक्ती तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त करण्यास पात्र आहे. तोच व्यक्ती सगळ्या बंधनातून सगळ्या दुःखातून बाहेर पडू शकतो. सगळ्या दुःखांचा समूळ नाश तो करू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भाविक कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केलाय, म्हणजे जीवनामध्ये तो जो काही करतो तो फक्त कशासाठी करतो, भगवंतांना सुखी करण्यासाठी, भगवंताला आनंद देण्यासाठी करतो. तो कधीच कर्मबंधनात राहत नाही. तो पाप पुण्यामध्ये अडकत नाही आणि त्याला कोणतंच दुःख भोगावं, त्याला नरकात पण जाण्याची गरज नाही, स्वर्गात पण नाही. त्याला वैकुंठामध्ये डायरेक्टली त्याला स्थान मिळते, ज्या ठिकाणी स्वर्गापेक्षा कितीतरी पटीने कधी न संपणारे सुख त्या ठिकाणी अवेलेबल उपस्थित आहे. बरोबर आहे, ठीक आहे, समजलं. स्वर्गामध्ये सुद्धा जन्म आणि मृत्यू असतो, स्वर्गामध्ये सुद्धा मृत्यू येतो, वैकुंठामध्ये मृत्यू नसतो, हे या ठिकाणी सांगितलेलं. परत जो व्यक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये जोडलेला असतो त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचं ऋण हे राहत नाही. नाहीतर जो कोणी व्यक्ती जन्म घेतो त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ऋण असतात. पहिल्यांदा देवी देवतांचं ऋण असते, मग ऋषी मुनींचं ऋण असते, परत आपल्या आई वडिलांचं ऋण असते, परत आपले जे वंशज आहेत, आजी आजोबा पितृगण वगैरे, ठीक आहे, पंजोबा आजोबा, त्यांचं ऋण असते. परत इतर प्राणी मात्रांचं ऋण असते, धरतीचं पृथ्वीचं ऋण असते. असे मानव समाजामध्ये ज्या राहतो आपण त्याचं ऋण असते, आपल्या नातेवाईकांचं ऋण असते. तर इतक्या प्रकारचे ऋण हे आपल्यावरती असतात. जवळपास 7 प्रकारचे ऋण असतात, 7 प्रकार, ठीक आहे. तर ते 7 प्रकारचे ऋण ज्याने नाही फेडले तर त्याला कुठे जावं लागते, कुठे जावं लागते, त्याला नरकामध्ये जावं लागते आणि नरक यातना भोगाव्या लागतात. आणि हे 7 प्रकारचे ऋण फेडणे सोपी गोष्ट नाहीये. तर पण भगवंताची भक्ती जो व्यक्ती करतो, जो पूर्ण आपल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून फक्त जो काही करतो, आपले कर्तव्य वगैरे जे काही करतो ते फक्त भगवंताच्या आनंदासाठी आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, भगवंताच्या शरण गेलेल्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करतो, त्याला या कोणत्याच ऋणाचा त्याच्यावरती काहीच प्रभाव राहत नाही. त्याला कोणतंच ऋण फेडण्याची गरज उरत नाही. बरोबर आहे. म्हणून बघा काही काही साधू असतात, संन्यासी लोक जे आहेत, तर ते आपलं घरदार, आपले नातेवाईक वगैरे वगैरे सगळं सोडून, लग्न तर करतच नाहीत ते, पण बाकीचे सगळे नातेवाईक वगैरे समाज सगळ्या गोष्टी सोडून पूर्णतः भगवंताच्या सेवेमध्ये जोडतात. तो कोणी म्हणत तर पाप आहे ना, आई वडिलांचं कर्तव्य पूर्ण नाही केलं, समाजाचं कर्तव्य पूर्ण नाही केलं, नातेवाईकाचं कर्तव्य पूर्ण नाही केलं. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, त्याच्या सगळ्या पापांचा मी नाश करतो आणि त्याचे सगळे ऋण मी फेडतो, त्याला फेडण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामध्ये काही चुकीचं नाही. त्यांना काही लोक साधू लोकांना शिव्या देतात, त्यांना बरं वाईट म्हणतात, पण हे भगवंतांनी ते सांगितलं ना, भगवंतांनी सांगितलं. परत भगवंत भगवद्गीतेच्या शेवटी काय सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू सगळ्या धर्मांचा, सगळ्या कर्तव्यांचा त्याग कर आणि पूर्णतः माझी शरण घे आणि माझ्यासाठी जे काही करशील ते माझ्यासाठी कर, तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार, तुझ्या सगळ्या पापांचा मी नाश करेन, तू भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, असं भगवंत सांगतो. ठीक आहे. याचा अर्थ असं नाही जर सगळ्यांनाच साधू व्हावे लागतं असं नाही. कोणी जर आपला जर करतो, बघा गृहस्थ आश्रम सुद्धा भगवंतांनी बनवलेला आहे, ब्रह्मचर्य आश्रम सुद्धा भगवंतांनी बनवलेला आहे, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम सुद्धा भगवंतांनी बनवलेला आहे. तर प्रत्येक आश्रमाच्या आपापल्या वेगवेगळ्या कर्तव्य आहेत. आश्रम म्हणजे काय, ज्या ठिकाणी भगवंताचं निवासस्थान आहे, भगवंताचा वास असतो, त्याला आश्रम असं म्हणतात. तर ब्रह्मचारी मंदिरात राहतात, संन्यासी वानप्रस्थ लोक मंदिरात किंवा धामामध्ये राहतात, तर त्या ठिकाणी भगवंत असतात. परत जो गृहस्थ असतो त्याच्या घरामध्ये सुद्धा तो काय करतो, आपले कर्तव्य तर पूर्ण करतो, पण त्यासोबत सुद्धा त्याचं काय, त्याच्या घराचे जे केंद्रबिंदू भगवंत असतात, म्हणून त्याचा घर सुद्धा काय बनतो, आश्रम बनतो किंवा मंदिर बनतो. म्हणून ते त्यामध्ये सुद्धा ते सुद्धा अकर्म आहे.
एखादा व्यक्ती गृहस्थ राहून सुद्धा अकर्म करू शकतो. संन्यासी आणि ब्रह्मचारी ते तर करतातच अकर्म, त्यामध्ये तर काही वाद नाही. ते जर सगळं काही भगवंतासाठी करत असतील तर त्यामध्ये ते अकर्म करतात. परंतु एखादा गृहस्थ सुद्धा अकर्म करू शकतो. आपल्या गृहस्थ धर्माचं चांगल्या प्रकारे पालन करून आपल्या पती पत्नीचं, आपल्या नातेवाईकांचं, आपल्या नोकरीचं, सगळ्या गोष्टींचं कर्तव्य अतिशय चांगल्या प्रकारे करून सुद्धा एखादा व्यक्ती हा अकर्म करू शकतो. जसे की तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजाला पण पत्नी होती, त्यांना सुद्धा मुलं होते, हे का नाही, आणि त्यांना सुद्धा समाजामध्ये राहून त्यांनी भगवंताची भक्ती करून त्यांच्यासाठी वैकुंठातून विमान आलं आणि त्यांना घेऊन गेलं. आणि ब्रह्मचारी साधू सुद्धा आहेत, जसे की संन्यासी लोक सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण बघतो खूप सारे असे भीष्म पितामहासारखे वगैरे ते सुद्धा उदाहरण आहेत की ते सुद्धा ते अकर्मी होते, तर त्यांना सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. तर आपला उद्देश काय, कोणतीही गोष्ट बघ, आपण कर्म करतोय की विकर्म करतो की अकर्म करतो, हे कशावरून ठरते, आपला उद्देश काय आहे त्यावरून ठरते. कशावरून ठरते, आपला उद्देश काय. तर अकर्म कधी म्हणता येईल त्याला, जेव्हा आपला उद्देश काय असला पाहिजे, फक्त जे काही आपण करायलो ते भगवंताला आनंद देण्यासाठी, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जर करत असू तर त्याला अकर्म म्हणता येते. आणि अकर्मच फक्त आपल्याला सगळ्या बंधनांतून मुक्त करू शकते. समजलं? हे या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात अकर्म कर. काय कर? अकर्म कर. म्हणजे भगवंताची भक्ती कर. आणि त्यालाच भक्ती म्हणजे मग की कोणी जर त्याची नोकरी जरी करत असेल किंवा एखादी स्त्री घरामध्ये स्वयंपाक करत असेल, एखाद्या घरामध्ये झाडू पोछा जरी करत असेल, ती सुद्धा भक्ती आहे तिच्यासाठी. जर ती झाडू पोछा करण्याचा उद्देश जर भगवंताला प्रसन्न करणे असेल तर. समजलं? तो स्वयंपाक करणे मागचा उद्देश जर भगवंताला प्रसन्न, स्वयंपाक जर एखादी स्त्री घरामध्ये भगवंताला चांगला नैवेद्य बनवून त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी जर स्वयंपाक करत असेल तर तो स्वयंपाक करणे सुद्धा त्या स्त्रीसाठी काय झालं, ती भक्ती करणे झालं. जर एखाद्या व्यक्ती घरामध्ये किंवा मंदिरामध्ये टॉयलेट बाथरूम जर ते सुद्धा साफसफाई करत असेल, पण जर तो साफसफाई या अर्थानं करत असेल की बाकी लोक बघतील म्हणजे मंदिरामध्ये किती स्वच्छता आहे आणि त्यातून ते भगवंताकडे आकर्षित होतील, हा जर उद्देशाने करत असेल तर ते टॉयलेट बाथरूम साफ करणे सुद्धा काय झालं, भगवंताची भक्तीच झाली. बरोबर की नाही? कशावरून ठरते मग ती भक्ती आहे की नाही, ते कशावरून ठरते, फक्त एका गोष्टीवरून ठरते. कशावरून? उद्देश काय आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? तर आपण या श्लोकातून शिकतो की आपण कुठेही असू द्या, कोणीही असू द्या, कोणत्याही परिस्थितीत असू द्या, जर आपण जे काही करत आहे चांगले काम. आता कोणी असं नाही म्हणायला पाहिजे की मी पाप भगवंतासाठी करतो, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. तर भगवंत कोणत्या गोष्टीतून प्रसन्न होतात, कोणत्या नाही, ते जाणण्यासाठी आपण गुरुकडे गेलं पाहिजे. तर गुरु सांगतात आपल्याला की बेटा तू काय केलं तर भगवंत प्रसन्न होतील, काय नाही केलं तर अप्रसन्न होतील. तर ते गुरुकडून विचारलं पाहिजे. आपण ठरवलं नाही पाहिजे की काय केल्याने भगवंत प्रसन्न होतील किंवा काय. आता बघा, तुम्हाला जर खुश करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीतून आनंद भेटते हे कोणाला विचारायला पाहिजे मी, किंवा सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे ते कोणाला माहित असेल, तुम्हाला आनंद कशातून भेटते सगळ्यात चांगल्या प्रकारे कोण सांगू शकतो, कोण सांगू शकतो? किंवा मला कोणत्या गोष्टीतून आनंद भेटतो, सगळ्यात जास्त आनंद मला कोणत्या गोष्टीतून भेटतो आणि कोणत्या गोष्टीतून मला दुःख होते, कोण सगळ्यात चांगल्या प्रकारे कोण सांगू शकतो? कोण सांगू शकते? मीच सांगू शकतो, दुसरं कोण नाही सांगू शकत. कोण? मीच सांगू शकतो. कारण माझ्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती कोणाला आहे? मला. बरोबर की नाही? मग भगवंत कोणत्या गोष्टीतून प्रसन्न होतात आणि कोणत्या गोष्टीतून त्यांना दुःख होते हे कोणाला सगळ्यात जास्त माहिती आहे? भगवंतांना. आणि भगवंतांनी तेच कशात सांगितलेलं आहे? भगवद्गीतेसारख्या ग्रंथांमध्ये. आणि भगवद्गीता जी आहे ती सगळ्यात चांगल्या प्रकारे कोणाला समजलेली आहे?
गुरुना आणि साधू संतांना. म्हणून साधू संतांना आणि गुरु लोकांना माहिती की भगवंताला कशातून प्रसन्नता मिळते आणि कशातून दुःख होते. म्हणून आपण त्यांच्याकडून ऐकलं पाहिजे की आपण काय गोष्टी केली तर भगवंत प्रसन्न होतील आणि काय नाही केलं तर अप्रसन्न होतील. तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते जे सांगतील ते जर आपण केलं तर आपण कर्म करू आणि आपल्याला आपल्या सगळ्या दुःखातून मुक्तता मिळेल आणि आपण खऱ्या अर्थाने सुखी. ठीक आहे, हे आपण या श्लोकामध्ये शिकवलं. समजलं सगळ्यांना? हो. ते अजून या श्लोकामध्ये अजून भरपूर काय आहे सांगण्यासारखं, पण आपल्याला खूप उशीर झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे, म्हणून आज आपण इथेच थांबूया. पुढच्या श्लोकामध्ये जर याच संबंधित याच्याशी संबंधित पुढचा श्लोक सुद्धा आहे, त्यामध्ये अजून आपण याच्याबद्दल थोडी अजून चर्चा करूया या टॉपिक बद्दल. अतिशय सुंदर आणि महत्वाचा हा टॉपिक आणि श्लोक आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अतिशय संयमाने आजचा क्लास ऐकला. हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ति श्री श्रीमती ऐसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.